म्हणजे देहावरती उदास असणे म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणे आणि आपल्या देहाकडे लक्ष न देणे. पण आताचे लोक काय करतात, आधी देह आणि मग देव. पहिला देहाकडे लक्ष, बाई मी कशी दिसते, बाई मी कशी दिसते, असं देहाकडे लक्ष, पण देवाकडे लक्ष नाही. पण पूर्वीची लोक देवाकडे लक्ष द्यायची, देहाकडे लक्ष देत नव्हती. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळेल. ज्यावेळी संत चोखोबराय, आता संत चोखोबराय तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ज्यावेळी संत चोखोबराय एका वाटेने जात असतात आणि वाटेने जात असताना त्यांच्यापाशी 4 कुत्रे येतात आणि 4 कुत्रे येऊन त्यांच्या पिंजरीचे लटके तोडतात. तरी चोखोबराय काय बोलत नाहीत. चोखोबराय फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतात. पुढे जातात आणि कुत्रे येतात आणि कुत्रे येऊन लटके तोडतात. तरीही चोखोबरायांचं लक्ष नसतं. मग पुढून 4 लोक येतात आणि म्हणतात, का हो चोखोबराय, तुमच्यातील पिंजरीचे कुत्र्याने लटके तोडून पिंजरी फोडली आहे आणि तुमचे लक्ष कुठे आहे? तरीही चोखोबराय काही बोलत नाही. शेवटी ते माणसे जाऊन चोखोबरायांना हलवतात आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या मधून बाहेर आणतात आणि म्हणतात, चोखोबराय, तुमच्या पायाच्या पिंजरीला कुत्र्याने लटके तोडून पिंजरी फोडली आहे आणि तुमचं लक्ष कुठे आहे? तर चोखोबराय म्हणतात, माझं लक्ष देहावरती नाही पण देवावरती लक्ष आहे. याचा अर्थ असा होतो की भक्तांचे जाण्याचे देही उदास, गेले आशा पाशी निवारुनी. आणि अशा भक्तांना कोणत्याच गोष्टीची आशा नसते किंवा कोणत्याच गोष्टीचा पाश नसतो. विषय तो त्यांचा हरा नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि अशा भक्तांचा, अशा संतांचा विषय फक्त भगवंत झालेला असतो. त्यांना जन धन माता पिता काहीही आवडत नाही. विषय तो त्यांचा हरा नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद ते मागे पुढे, काहीच साकडे पडो नेली. निर्वाणी गोविंद म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा जो भक्त कायमस्वरूपी त्यांचं नामस्मरण करतो, त्या भक्ताच्या मागे पुढे संकटाच्या वेळी उभा राहतो. निर्वाणी गोविंद ते मागे पुढे, काहीच साकडे पडो नेली. तुका म्हणे सत्य कर्मा भावी साह्य, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा भावी साह्य, सत्य कर्म म्हणजे चांगलं कर्म. जर तुम्ही चांगलं कर्म केला नाही तर तुम्ही नरकामध्ये जाण्याची भीती घातलेली आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावी साह्य, घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. पण हा जो भावार्थ असू शकतो हे मी सांगू शकत नाही, कारण की कुणाचं मत वेगळं असू शकतं, कुणाचं मत वेगळं असू शकतं. पण माझ्या या अल्पशा बुद्धीप्रमाणे जेवढा मला या अभंगाचा भावार्थ सांगता आला तेवढा मी भावार्थ सांगता. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आज या पवित्र पुनीत झालेल्या संतांच्या भूमीमध्ये, श्री क्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये आपण सर्वजण कशा निमित्त जमलो आहोत? तर अधिक महिन्यातील सप्ताहानिमित्त जमलो आहोत. आणि या सप्ताहानिमित्त जमलो आहोत. आता अधिक महिना म्हणजे काय? तर अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना. धोंड्याच्या महिन्यामध्ये
जंगलामध्ये जायचा, जंगलामध्ये जाऊन वाटेवरती उभा राहून प्रत्येक माणूस येण्या जाण्याची वाट पाहायचा आणि वाट पाहिल्यानंतर तो माणूस आला की त्याच्याकडून पैसा, अडका, सोने, नाणे, दागिने काय असेल ते घ्यायचा आणि जर कुणाकडे ते नसेल तर त्याला मारायचा. असं वाल्याकोळीचं. पण वाल्याकोळीचं एक नित्य नेम होता. जर वाल्याकोळीने एका माणसाला मारलं तर एक मोहरी एवढ्या खडाच्या रांजणामध्ये टाकायचा. आणि पूर्वीची रांजणं काय थोडी मोठी नव्हती बरं का, माझ्या उंचीपेक्षा मोठी होती. नाहीतर आताची रांजणं एवढी व्हायची. पण पूर्वीची रांजणं खूप मोठी होती आणि अशी रांजणं मोहरी एवढा खडा टाकून अशी रांजणं 7 रांजणं अशी भरली होती आणि 7 रांजणं भरली होती. मग एक दिवशी नारद महर्षी त्याच वाटेने जात होते आणि जात असताना नारद महर्षींना वाल्याकोळी म्हणतो, थांबा तिथे. आणि मग वाल्याकोळी नारद महर्षीच्या पुढे जातो. नारद महर्षींना म्हणतो की तुमच्यापाशी ते नाणे, दागिने, पैसा, अडका काय असेल ते सगळं मला आणा. नारद महर्षी म्हणतात, अरे बापरे, मी तर भगवंताचा भक्त, माझ्याकडे काय असणार? हातामध्ये वीणा, एका हातामध्ये चिपळी आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण, याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही. असं नारद महर्षी वाल्याकोळ्याला सांगतात. वाल्याकोळ्याला विश्वास बसत नाही. वाल्याकोळ्या म्हणतो, नाही नाही, तुमच्याकडे काहीतरी असेलच. मग नारद महर्षी म्हणतात की मला तुम्ही तपासू देखील शकता. मग त्या नारद महर्षींना वाल्याकोळी तपासतो. काहीही घाबरत नाही. फक्त वाल्याकोळ्या एवढंच घाबरतं, हातामध्ये वीणा, दुसऱ्या हातामध्ये चिपळी आणि भगवंताच्या मुखामध्ये नामस्मरण, त्याच्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. मग नारद महर्षींना वाल्याकोळी मारण्यासाठी जातो. त्यावेळी नारद महर्षी म्हणतात, थांब. मग त्या वाल्याकोळी म्हणतो, काय झालं? नारद महर्षी म्हणतात की तू हे जेवढं पाप करतोस, तेवढ्या लोकांना मारतोस, त्यांच्याकडून धन दौलत घेतोस, पण या तुझ्या पापामध्ये तुझ्या घरचे सामील आहेत का? मग त्या वाल्याकोळी म्हणतो, का नाही सामील असणार? मी तर हे त्यांच्यासाठीच करतोय आणि ते माझ्या या पापामध्ये सामील असणार. मग नारद महर्षी म्हणतात, बरं ठीक आहे, तुला असणारच वाटतंय ना, मग तू घरी जाऊन विचारून घे तुझ्या घरच्यांना. मग त्यावेळी वाल्याकोळी म्हणतो, मी जर घरी विचारण्यासाठी गेलो तर तुम्ही इथून निघून गेलात तर मग मी काय करू, कारण की माझं हे पहिले शिकार आहे. त्यावेळी नारद महर्षी म्हणतात, नाही मी पळून जाणार नाही. मग त्यावेळी वाल्याकोळी म्हणतो, थांबा, माझ्याकडे एक उपाय आहे. मग नारद महर्षी त्यांना बांधतात एका झाडाला दोरीने. वाल्याकोळी आणि वाल्याकोळी घरी विचारण्यासाठी जातो. घरी आई वडिलांकडे जातो. आई वडिलांना विचारतो, का हो आई बाबा, मी हे पाप करतो, तुमच्यासाठी धन दौलत आणतो, जेवण आणतो, पण तुम्ही या माझ्या पापामध्ये सामील आहात का? त्यावेळी आई वडील म्हणतात, हे बघ, ज्यावेळी तुला आम्ही जन्माला घातलं त्यावेळी आमचं कर्तव्य होतं तुला सांभाळण्याचं, मोठं करण्याचं, आणि आता आम्ही ते पार पाडलं. आता आम्ही मोठ्याने झालो आहोत आणि आता तुझं कर्तव्य आहे आम्हाला सांभाळण्याचं, तूच ते करतोय. या पापामध्ये आम्ही काही सामील नाही. मग त्यावेळी वाल्याकोळी नाराज होतो. वाल्याकोळी नाराज होऊन भेटून जातो. का ग, ऐकलंस का? मी तुझ्यासाठी एवढं धन दौलत आणतो, पैसा आणतो, नाणे, दागिने आणतो आणि तुला जेवण देखील आणतो, मग तू या पापामध्ये सामील आहेस का? मग त्यावेळी वाल्याकोळीची बायको म्हणते, मी नाही सामील. हे बघा, मी आधीच आले दुसऱ्यांच्या घरातून तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घरात आल्यामुळे तुमचं कर्तव्य आहे मला सुखात ठेवण्याचं आणि तेच तुम्ही करताय. मी काही या पापामध्ये सामील नाही. मग त्यावेळी वाल्याकोळी म्हणतो, आता पोराबाळांशी विचारावं, शेवटचं झाले. मग ते पोराबाळांना त्यातून विचारतो, का हो बाळांनो, मी जे हे पाप करतो, तुमच्यासाठी जेवण, अन्न, पाणी सगळं आणतो, या पापामध्ये तुम्ही सामील आहात का? मग त्यावेळी पोरं म्हणतात, तुम्ही आम्हाला जन्माला घातलंय, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला सांभाळून मोठे करण्याचं, तेच तुम्ही करताय. या पापामध्ये आम्ही तुम्ही सामील नाही. मग ते वाल्याकोळी नाराज होतो आणि नारद महर्षींकडे जातो. नारद महर्षींना म्हणतो, मला या पापामध्ये कोणच सामील नाही. मग ते नारद महर्षी म्हणतात, आता याच्यावरती एकच उपाय आहे. मग नारद महर्षी म्हणतात, वाल्याकोळ्याला तू राम म्हण. नारद महर्षीचं वाल्याकोळ्याचं पाप जास्त झाल्यामुळं नारद महर्षी राम म्हणायचे आणि वाल्याकोळी मरा म्हणायचा. नारद महर्षी राम म्हणायचे, वाल्याकोळी मरा म्हणायचा. असं होत होत मग नारद महर्षी म्हणाले, निदान मरा तरी म्हणतोय, मरा मरा असं होत होत राम हा उच्चार होतो, निदान मरा मरा असं तरी म्हणू दे. म्हणून मग नारद महर्षी त्याला एका ठिकाणी बसवतात. त्या मंदिरामध्ये बसवून त्याला सांगतात, मी पुन्हा जो या ठिकाणी येत नाही, पुन्हा जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तू या ठिकाणी हेच भगवंताचं नामस्मरण करत बसायचं. मग त्यावेळी वाल्याकोळी म्हणतो, ठीक आहे, मी भगवंताचं नामस्मरण करत असतो. मग
आता तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद कळाली. आता गेले आशा पाश निवारणे म्हणजे त्या भक्तांना कोणत्या गोष्टीची आशा असते बघा. तुम्हाला प्रभू रामांच्या जीवनचरित्रातीलच एक उदाहरण सांगते. प्रभू रामांना ज्यावेळी वनवास भोगावा लागला त्यावेळी प्रभू रामासाठी वनवास करण्यासाठी जातात आणि वनवास करण्यासाठी जाताना पुढे समुद्र लागतो. समुद्रामध्ये ते समुद्र या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर पूर्ण पार पाडताना आता त्याला नावावर लागणार. मग नावड्याकडे प्रभू राम कधी जातात आणि नावड्याला म्हणतात, का रे बाबा या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर आम्हाला सोडतोस का? मग त्यावेळी प्रभू रामचंद्रजी, सीतामाताजी आणि लक्ष्मणजी हे तिघ जण असतात. मग ते सर्वजण विचारतात, आम्हाला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर सोडतोस का? मग त्यावेळी प्रभू रामचंद्रांना नावाडी म्हणतो, नाही बाबा मी तर तुम्हाला सोडणार नाही. कालच तुमचं मी चरित्र ऐकलं आहे. तुम्ही एका दगडाला स्पर्श केला म्हणे आणि त्या दगडाची काय झाली म्हणे. आणि जर समजा माझ्या नावेला तुमच्या चरणाचा स्पर्श झाला तर या नावेची काय झाली तर मग मी काय करू? माझ्याकडे हा एकच धंदा आहे. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, अरे असं काहीच होत नाही. त्यावेळी तो नावाडी म्हणतो, आणि आता माझी अट पूर्ण करावी लागेल, मग तुम्हाला मी या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर तुम्हाला सोडतो. मग त्यावेळी प्रभू रामांना पुढे उपायही नव्हता. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, काय अट आहे बाबा सांग तुझी. मग त्यावेळी नावाडी म्हणतो, माझ्या घरी तुमची कोणतरी वाट पाहत आहे आणि तू माझ्या घरी चला. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, हो येतो तुझ्या घरी. मग ती पुढे होतात आणि तो नावाडी मागे होतो आणि घेऊन जातो त्यांना घरी. घेऊन नंतर बायकोला काय म्हणतो, का ग ऐकलं का? आपल्या घरी कोण आला आहे बघ. त्यांचे चरण धुण्यासाठी, त्यांचे पाय धुण्यासाठी येताना कोणतरी घेऊन ये. मग त्या नावाडीची बायको आतमध्ये भाकरी करत असते आणि भाकरी करत असल्यामुळे आता पूर्वीच्या काळी बायका काय वापरत त्यासाठी तर काढवत वापरत बरोबर की नाही म्हटलं मंडळ. मग काढवत वापरत आणि ती नावाडीची बायको काठवड घेते आणि हातामध्ये जी पाण्याची चरबी असते ती चरबी घेऊन बाहेर येते. मग त्यावेळी नावाडी म्हणतो, प्रभू रामचंद्रजी या काठवडीमध्ये तुम्ही पाय द्या, पाय टाका, मी तुमचे चरण धुतो. मग त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, ठीक आहे. मग प्रभू रामचंद्रजी काठवडीमध्ये पाय टाकतात. पाय टाकल्यानंतर त्यांचे चरण धुतात. चरण धुल्यानंतर आता एक पाय काठवडीमध्ये ठेवून दुसऱ्यानंतर दुसरा पाय ठेवण्यासाठी मग पहिला पाय टेकावा लागणार आणि पहिला पाय टाकल्यानंतर पहिला पाय हा घाम होणार. मग असं होतच राहतं. असं पहिला पाय टाकण्याचं दुसरा पाय टाकायचं होत राहतं. मग त्यावेळी नावाडी म्हणतो, थांबा माझ्याकडे एक युक्ती आहे. मग ते प्रभू रामचंद्रजी म्हणतात, काय युक्ती आहे बाबा तुझ्याकडे? मग त्यावेळी नावाडी म्हणतो की तुम्ही या काठीमध्ये चरण टाका तुमचे. मग ते चरण टाकतात. नावाडी स्वच्छ त्यांचे चरण धुतो आणि त्यांचे चरण आपल्या मांडीवरती घेतो. दुसऱ्या चरण टाकण्यासाठी सांगतो. दुसऱ्या चरण टाकतात प्रभू रामचंद्रजी. त्यांचे चरण धुतो आणि स्वच्छ कापडाने पुसून काढतो आणि पुसून काढून झाल्यानंतर ना त्यांना पादत्राणे घेण्यासाठी देतो. मग त्यावेळी नावाडी म्हणतो, माझी इच्छा पूर्ण झाली, अट पूर्ण झाली. आता तुम्हाला चला मी सोडतो या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरती. मग त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, ठीक आहे. मग त्यावेळी प्रभू रामांना नावाडी नावेवरती बसवतात आणि घेऊन जातात. पूर्ण मध्य समुद्रापर्यंत गेल्यानंतर ना नावाडी खूप हसतो, भरपूर हसतो. मग त्यावेळी प्रभू रामचंद्र विचारतात, काय झालं रे बाबा तुला इतकं हसायला, काय इतकं हसतोस? मग त्यावेळी प्रभू रामांना नावाडी म्हणतो, मी तुमची गंमत केली तुम्हाला कळत नाही. मग त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, कसली गंमत केलीस बाबा? मग त्यावेळी नावाडी म्हणतो, अहो तुमच्या चरणाचा स्पर्श माझ्या देहाला व्हावा, नर देहाला व्हावा, हीच माझी इच्छा होती आणि ती मी इच्छा पूर्ण केली आणि हीच तुमची गंमत केली. म्हणताना मला खूप हसी येते. गेले आशा पाश निवारणे म्हणजे बघा भक्ताची इच्छा काय असते भगवंताकडून आपण काय भक्ताईसे जाना देवी उदास भक्ताईसे जाना देवी उदास भक्ताईसे जाना देवी उदास भक्ताईसे जाना देवी उदास भक्ताईसे जाना देवी उदास
म्हणजे भक्तांचा अशा भक्तांचा विषय फक्त भगवंत झालेला असतो आणि त्या भक्तांना जन धन माता पिता या चार गोष्टी आवडत नसतात. आता मनुष्याच्या या नरदेहामध्ये या जीवनामध्ये चार गोष्टी आवडाव्यात आणि चार गोष्टी आवडू नयेत. तर बघा चार गोष्टी कोणत्या आवडू नयेत तर जन धन माता पिता या चार गोष्टी आवडू नयेत. आता तुम्ही म्हणाल कसं काय आता जन म्हणजे कोण तर लोक लोक कसे असतात माहितीये का तर या जनाच्या मनात आलं तर किती तुका म्हणे जन म्हणजे बघा जर या जनाच्या मनात आलं की तुम्ही सत्ताधारी राजा असला तरी त्या राजाचा रंग करू शकतात आणि जर या जनाच्या मनात आलं तरी भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवू शकतात असं हे जन आहे. आता जन कसं आहे तुम्हाला एक उदाहरण सांगते. जन काय करतं तर एकाचा चिवडा खातं एकाचा चहा पितं एकाच्या गाडीतून फिरतं एकाचा प्रचार करतं आणि एकाला मतदान करतं हे जन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता धन हे माणसाच्या आयुष्यामध्ये काही उपयोगात नाही कारण की धन हे माणसाला इतकं अहंकारी बनवतं इतकं गर्विष्ठ बनवतं की सांगता येत नाही. तुम्हाला याच्यावरती एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला कळेल धन का आवडू नये. तर एकेकाळी एक खूप मोठा खूप म्हणजे धनवान राजा होता आणि त्या राजाकडे भरपूर संपत्ती होती. त्याची बायकोही सुंदर होती आणि ती जोडीने भगवंताची नामस्मरण करायची भगवंताचं चिंतन करायचे. मग ते दोघंजण भगवंताचे चिंतन करत असताना त्याच्या घरी दोन लक्ष्मी माता यायची. लक्ष्मी माता यायची आणि लक्ष्मी माता त्यांना आशीर्वाद द्यायची. पण राजाच्या मनात जर मित्रांची संगत करावी म्हणून राजाने मित्रांची संगत केली आणि जे ते मित्र होते ते मित्र हे व्यसनी मित्र होते म्हणजे व्यसन करणारे मित्र होते आणि ते व्यसन करणाऱ्या मित्रांच्या नादी लागून राजाही व्यसन करू लागला. राजाही भरपूर व्यसन करू लागला. दारू पिऊ लागला गुटखा खाऊ लागला तंबाखू खाऊ लागला भरपूर व्यसन करू लागला आणि बायकोला घरी मारूही लागला. असा राजा झाला आणि तो राजा व्यसन करत करत त्याची संपत्ती पूर्ण संपली. मग संपत्ती संपल्यावर तो भिकायला लागला. भिकायला लागल्यानंतर तो एका जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसल्यानंतर त्या वाटेने रामची लक्ष्मी माता जात असते. लक्ष्मी माता विचारते अरे बापरे आता तुम्ही चिंतेमध्ये मारू बसलाय की दुःखामध्ये आहे त्याला जाऊन विचारावं काय झालंय. मग त्यावेळी लक्ष्मी माता त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते का रे बाबा काय झालं इतक्या दुःखामध्ये तुझ्याकडे बसलाय का कशाची चिंता करतोय. मग त्यावेळी तो राजा म्हणतो मी पूर्वी काळी खूप मोठा राजा होतो. माझ्या एवढा धनवान राजा या जगामध्ये नव्हता आणि ह्याच राजाने आता एवढा भिकारी झाला आहे. व्यसन करून एवढा भिकार झाला आहे माझी कोणी संपत्ती नाही. मग त्यावेळी लक्ष्मी माता म्हणते हे बघ मी तुला ते हिरा देते तो हिरा घे आणि तुझ्या देवाऱ्यावरती निघून ठेव. मग त्यावेळी तो म्हणतो ठीक आहे हिरा देते. लक्ष्मी माता तिथून निघून जाते. हिरा घेऊन निघून गेल्यानंतर ना लक्ष्मी माता गेल्यानंतर ना राजा आता त्या लक्ष्मी माताने सांगितल्याप्रमाणे करतो. घरी जात असतो पण त्याला घरी जाताना तहान लागते आणि त्याच्या कडल्यात एक नदी असते. त्या नदीमध्ये पाणी पिण्यासाठी उतरतो. पाणी पिण्यासाठी उतरताना त्याला आठवतं की आपण जर हा हिरा जर नदी काठी ठेवला तर कोणतरी चोरून घेऊन जाईल वाट सोडून
आणि एका हातामध्ये धरतो आणि एका हाताने पाणी पितो असं ठरवलेलं असतं. मग तो जातो पण चुकून दोन्ही हात पाणी पिण्यासाठी लावतो आणि हिरा हा नदीमध्ये पडतो. म्हणजे बघा हिरा हा नदीमध्ये पडतो आणि तो राजा उदास होतो आणि राजाच्या खड्याकडे जाऊन बसतो. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी माता त्या ठिकाणाहून जात असते. लक्ष्मी माता विचारते, अरे बापरे, काल तुम्ही मला हिरा दिलता पण आज आणि हा माणूस उदास आहे, काय झालं याला? मग ती आणि विचारते जाऊन. त्यावेळी राजा तो सर्व हकीकत सांगतो आणि हकीकत सांगून झाल्यानंतर ना लक्ष्मी माता म्हणते, आज तुला सोन्या मतांचा हार येते, तो सोन्या मतांचा हार घे आणि तुला घरच्या देवाऱ्यावरती नेऊन ठेव. मग त्यावेळी राजा म्हणतो, ठीक आहे, नेऊन ठेवतो. मग राजा लक्ष्मी मातावर सोन्या मतांचा हार घेतो आणि घरी चाललेला असतो. कालच्या प्रमाणे त्याला आजही तहान लागते आणि तहान लागल्यामुळे तो नदीत उतरणार. तो त्याला आठवतं की आपण काल हिरा घेऊन गेलो आणि हिरा घेऊन गेल्यामुळे तो नदीत पडला. आधी हार घेऊन जायचा नाही, हार नदीकडे ठेवायचा. मग त्यावेळी त्याच ठिकाणी वरून एक घार घुटमळ्या घालत असते आणि त्या घाईला वाटतं हारला घार सापच घालते आणि त्या घाईला वाटतं हार हा सापच आहे म्हणून ती साप आहे म्हणून त्या हाराला उचलून घेऊन जाते आणि राजा उदास होतो आणि बसतो त्या घराकडे जाऊन. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी माता आणि जात असते. मग त्यावेळी लक्ष्मी माता असते, लक्ष्मी माता आई म्हणते, परवा दिवशी मला हिरा दिला, काल सोन्या मतांचा हार दिला, तरीही माणूस आज उदास आहे म्हणून जाऊन विचारते. मग राजा सर्व हकीकत सांगतो. मग लक्ष्मी माता म्हणते, तुझ्यापाशी लक्ष्मी येत नाही, तुझ्या बायकोला खूप मारलाय, तुझ्या धनाला तू खूप अहंकारी बनलाय, त्यामध्ये ती लक्ष्मी माता येत नाही. तुला मी 1 रुपया देते, तो 1 रुपया घे आणि जाताना बायकोला ती काहीतरी खायला घेऊन जा. मग त्यावेळी त्याचा राजा लक्ष्मी खायला लागतो, त्यामुळे त्याला आता तो मांसाहार देखील करत असतो. मग जाताना 1 रुपयाचा मासा घेतो आणि मासा घेऊन घरी जात असतो. मग त्याला विचार पडतो की आता हा मासा करायचा म्हटल्यावर त्याला जळणे लागणार, कारण पूर्वीच्या काळी गॅस शेगडी असे काही नव्हते, चुलीवर स्वयंपाक करत होते आणि तो लागणार म्हणून तो घरात जाताना जळण सोडतो आणि जळण्याने मासा घेऊन जातो. मग त्यावेळी लक्ष्मी माता निघून गेलेली असते आणि तो घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बायकोला हाक मारतो, का ग ऐकलं का आमच्यासाठी मासा आणलं आहे खाण्यासाठी, मला मासा करून दे आणि तू पण खा. मग ते बायको म्हणते, बघा मी भगवंताचं नामस्मरण करते, मी मांसाहार करत नाही, तुम्ही व्यसनाच्या नादी लागून मांसाहार करू लागला आहात आणि जोपर्यंत तुम्ही व्यसन सोडत नाही, भगवंताचं नामस्मरण करत नाही आणि जोपर्यंत तुमच्याजवळ धन येत नाही तोपर्यंत मी काय तुमच्याजवळ येणार नाही. म्हणजे बघा, धन जर असेल तर माणसं माणसांकडे येतात आणि धन जर नसेल तर माणूस ही राहतच नाही, माणसं आपल्याकडे बघतच नाही. ही धनाची ताकद म्हणताना आयुष्यामध्ये धन हे कधी आवडू नये. जेवण धन झालं मात्र तुम्ही म्हणाल, महाराज माता पिता का होऊ नये, माता पित्याची सेवा करून जर भक्त पुंडलिक माता पित्याची सेवा करताना भगवंताला फेकून त्याला उभारायला सांगितलं आणि ते माता पिता का होऊ नये. भक्त पुंडलिक म्हणजे कोण? तर आई बापाची प्रथम सेवा करणारा भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी,
जो फक्त पुण्याची इच्छा बाकी होत्या पण त्याने आईबापाची सेवा करून आईबापाला सेवेमध्ये आणून म्हणजे त्याची सेवा करून भगवंताला विटेवरती उभा केलं आणि विटेवरती उभा करून आपण आईबापाची सेवा करून जे पाप सगळे नष्ट झाले आणि तुम्ही म्हणाल घरात माता-पिता का आवडू नये तर मी काय म्हणते ऐकून घ्या फक्त माता म्हणजे कोण तर कैकेयीसारखी माता म्हणजे आपल्या सावत्र पुत्राला वनवासाला पाठवून देणं आणि आपल्या त्या पुत्राला गादीवर बसवणं ही कैकेयीसारखी माता आणि हिरण्यकशिपूसारखे पिता म्हणजे भक्त प्रल्हाद. आता भक्त प्रल्हाद तुम्हाला सर्वांना माहित आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या देवाच्या विरुद्धाच्या देवाचे नामस्मरण करायचे म्हणून हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला इतका त्रास दिला की सांगता सुद्धा येत नाही इतका त्रास दिला आणि असे पिता आवडू नये. आता भक्तांची आशा आकाश तुम्हाला कळेल पण अनेक उदाहरण देते बघा ज्यावेळी भक्त प्रल्हाद असतात आणि भक्त प्रल्हादचे पिता हिरण्यकशिपू. आता हिरण्यकशिपूने काय सांगितलं असतं की मला सकाळी नको संध्याकाळी नको दुपारी नको मध्यरात्री नको आत नको बाहेर नको पंचायत नको या 12 महिन्यात मला मरण नको. मग त्यावेळी देवही ऐकतात आणि देवाने नृसिंह अवतार घेऊन नृसिंहाचं रूप घेऊन सायंकाळी 6 वाजता याच धोंड्याच्या महिन्यामध्ये आता हा धोंड्याचा महिना म्हणजे 13वा महिना म्हणजे 12व्या महिन्यात झाला का तर नाही हा 13वा महिना आणि या 13व्या महिन्यामध्ये सायंकाळी 6 वाजता बसून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला आणि ज्यावेळी हिरण्यकशिपूचा वध केला त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणाले आता ही गादी माझी झाली आहे या गादीचा राजा मी झालो आहे. मग त्यावेळी भगवंताच्या भक्त प्रल्हादावरती प्रसन्न होतात आणि भक्त प्रल्हादाला म्हणतात तू माझ्याकडून काहीतरी माग तू जेवढी इतकी दिवस सेवा करायला तुला काहीतरी फळ मिळू दे. मग त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणतात अरे बापरे आता तुझ्याकडे मागण्यासाठी माझ्यावर मिळाली का तुझ्याकडे काही मागणार नाही तूच माझ्याकडून काहीतरी माग. मग त्यावेळी भक्त प्रल्हाद असं म्हणाले देव म्हणतो तू माझ्याकडून काहीतरी माग किती दिवस झाली भक्ती करतोस माझी या भक्तीला काहीतरी फळ मिळालं पाहिजे. मग त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणतात नाही तूच माझ्याकडून काहीतरी माग. देव म्हणतात ते बघ तुला मी आता शेवटचं सांगतोय तू माझ्याकडून काहीतरी माग. त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणतात हे बघ भगवंता जे तुझं आहे तेच माझं आहे माझ्याकडे सर्व आहे पण मला अशी बुद्धी कधीच देऊ नको. ऐका हा भक्त प्रल्हादाचं उत्तर देवाकडे कशी मागणी असते. भक्त प्रल्हाद म्हणतात भगवंता अशी मला बुद्धी देऊ नको की माझी बुद्धी तुझ्याकडे काहीतरी मागेल अशी मला बुद्धी देऊ नको हे भक्तांचं. पण आताच्या लोकांना जर देव प्रसन्न झाला तर लोक काय म्हणतात भगवंता या शरीराचा नाश होऊ दे आणि माझं चांगलं होऊ दे या शरीरात सगळं बाद होऊ दे आणि माझं चांगलं होऊ दे आणि मला सर्व गाडी बंगला सर्व काही हाती येऊ दे हे आताच्या लोकांचं. पण पूर्वीच्या लोकांची भगवंतावरती खूप निष्ठा होती आणि ह्याच निष्ठेचा भगवंत हा एकच विषय होतो भक्तांचा अभंगाचा विषय भोगाचा
कौरव जिंकले आणि पांडव उरले. मग कौरवातील दुःशासन म्हटला आणि दुःशासन केला आणि दुःशासन घेऊन द्रौपदीला घेतल्या. द्रौपदीला घेऊन आला आणि भर सभेमध्ये द्रौपदीला प्रश्न केला. हे बघ द्रौपदी, तुझ्याकडे दोन प्रश्न आहेत. या प्रश्नाचे एकाला कधी उत्तर द्यावं लागेल आणि ते तुला बनावं लागेल. दुःशासन म्हणतो, हे बघ द्रौपदी, एक तरी तू या भर सभेमध्ये निर्वस्त्र तरी हो, नाहीतरी माझी धर्मराणी बनून तरी राहा. आता कौरव खुश असतात जिंकल्यामुळे, पण पांडव हे न जिंकल्यामुळे खाली मानावर बसलेले असतात. त्यावेळी द्रौपदी म्हणते, माझे पाठी पांडव माझ्या जवळ असून देखील काही उपयोगाचे नाहीत, खाली मानावर बसले आहेत. मग त्यावेळी द्रौपदीला भगवंताचा धावा करावा लागला. कोठे गुंतलासी द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासी द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासी द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासी द्रौपदी भगवंताचा धावा करते. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का या लागला. म्हणजे भगवंत तू कुठे गुंतला आहेस आणि एवढा वेळ का लावतोय. त्यावेळी भगवंत देखील भक्ताची बघा भगवंताला किती आस असते. भगवंत ज्यावेळी द्रौपदी भगवंताला धावा करत असते त्यावेळी भगवंत जेवत असतात. पण भगवंत द्रौपदीच्या भक्ताचा धावा ऐकून भगवंत जेवणाच्या ताटावर उठतात, तोंडाला बोलवतात आणि गरुडावरती स्वार म्हणून निघतात. पण भगवंताला गरुडाचा वेगही कमी वाटतो, कमी वाटतो म्हणून भगवंत स्वतः जातात. मग त्यावेळी द्रौपदी प्रश्न करते भगवंताला, का रे भगवंता, कुठे गुंतला होता तेवढ्यावरती. भगवंत म्हणतात, तू मला कसं बोलवलं. द्रौपदी म्हणते, कोठे गुंतला असेल द्वारकेच्या राया, वेळ का या लागेल असेल. तू मला द्वारकेहून बोलवलंस म्हणताना मला येण्यासाठी वेळ लागला. म्हणजे बघ, तू जर आता मनातून बोलवलं असतं आणि त्या मनातून जर बोलवलं असतं तर मी या ठिकाणी या क्षणी या वेळी ते प्रकट झालो असतो. पण तू मला द्वारकेहून बोलवल्यामुळे मला येण्याची उशीर लागला आणि मी या चराचरामध्ये घुरून उरलो आहे आणि तू जर अंतःकरणातून बोलवलं असतं तर मी या ठिकाणी हजर झालो असतो, म्हणजे प्रकट झालो असतो. विठ्ठल तळी तळी भरला, अरे ठाव नाही उरला. म्हणजे आता बघा, ज्याला भगवंत नाही असं वाटतंय तर त्याला काय करायचं माहितीये का, 5 मिनिटं नाकाने तोंड झाकून करायचं. मग कधी भगवंत आहे का नाही. आता तुम्ही म्हणाल, महाराज एवढं उशीर झालं, बडबड करताय, एवढं उशीर बडबड करताय, तू तोंड सुद्धा करत नाही. तोंडाचा कसा पट्टा सुरू केलाय तसा अजून बरेच बंद केला नाही. तुमच्या मनात होत असेल, पण तुम्हाला मात्र असं वाटतंय की तुम्हाला रोजगार देऊन बसवलंय. इतका आळशी झालायचा तुम्ही. काय जरा हसत खेळत राहा की. आता मात्र हसायला त्याच्यासाठी तुम्हाला एक विनोद सांगते बघा. काय झालं असतं, आपल्या सोरडे गावाने, म्हणजे आपलं सोरडे गाव आहे ना, त्या सोरडे गावाने एक असं खेडेगाव असतं आणि त्या खेडेगावातून एक माणूस शहराकडे जाणार असतो. तो शहराकडे जातो कारण की आताची लोक शहराकडे जात असतात आणि शहराकडे जाऊन शहरामध्ये पैसे कमवतात. मग त्यावेळी तो माणूस शहराकडे जातो आणि शहरात गेल्यानंतर त्याला वॉशरूमला लागतं. मग त्यावेळी तो म्हणतो, विचारपूस करतो तिथल्या माणसांना आणि ते वॉशरूमला उतरायचं, म्हणजे टॉयलेटला उतरायचं. मग त्यावेळी ती माणसं सांगतात की या ठिकाणी जावं. मग तो या ठिकाणी जातो त्या वॉशरूममध्ये पुरुष
केलाय आणि जर मला कळलं तरी मला लोक नावं ठेवतील असं म्हणतंय आणि मग तो म्हणतो याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे. मग आता का पण खेळाकडची लोक ही टोपी घालतात डोक्यावरती तीच टोपी काढतो त्याच्यावरती झाकून ठेवतो. मग त्याची लोक जमा होतात आणि लोक जमा झाल्यानंतर ना लोक विचारतात अरे बापरे याच्या खाली काय आहे हा माणूस इथे कसं बसला आहे. मग त्यावेळी ती माणसं त्या विचारतात त्या खेडेगावातल्या माणसाला या खाली काय आहे. मग त्यावेळी तो म्हणतो अरे बापरे हे तर माणसं मला विचारतायत आता मी काय करू सांगतो की या खाली सोन्याचा पोपट आहे. सोन्याचा पोपट म्हटल्यावर लोक त्याला बघतात आणि सोन्याचा पोपट म्हटलं त्याला लोकांना वाटतं की आपण सोन्याचा पोपट बघावा. मग त्यावेळी लोक सोन्याचा पोपट वाटते आतुर होतात पण तो माणूस म्हणतो मी सोन्याचा पोपट तुम्ही दाखवणार नाही. तो पळून चालला होता म्हणून मी त्याला टोपी घालून झाकून ठेवला आहे. मग त्याला एक माणूस जातो आणि पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बोलवतो. पोलीस येतात पोलीस विचारतात काय रे बाबा खाली काय आहे. त्यावेळी तो म्हणतो अहो पोलीस दादा याच्या खाली पोपट आहे पोपट तो पण सोन्याचा पोपट. मग ते पोलिसांना आश्चर्य वाटतं पोलिसांना आनंद होतो हा सोन्याचा पोपट आम्हाला मिळणार आणि हा सोन्याचा पोपट आम्हाला मिळणार म्हटल्यानंतर तर ते पोलीस म्हणतात बघ तुझ्याकडे 1 तास आहे जर तू 1 तासामध्ये या पोपटाला पिंजऱ्यात घेऊन आलास तर हा पोपट तुझा आणि जर नाही घेऊन आला तर हा पोपट आमचा. मग ते तर म्हणतो माहिती तुझ्या टोपीखाली काय आहे. मग तो माणूस त्याला जातो तिकडे जातो बाहेर येत नाही 2-3 तास होतात आणि 2-3 तास झाल्यानंतर ना तो पोलीस म्हणतो हवालदारला अरे बापरे हा तर माझा 2-3 तास राहून वाट बघते आला नाही आणि आता आपल्याला त्या फळाच्या पोपटाला उचलूया. मग ते हवालदारला पोलीस म्हणतात या पोपटाला धरून थोड्यासाठी पिंजरा आणायला आणि पिंजरा आणायला गेल्यानंतर पिंजरा आणतो हवालदार आणि पिंजरा आणल्यानंतर पोलीस हवालदारला म्हणतो की उचला आता सोन्याचा पोपट आणि या घाला पिंजऱ्यामध्ये. मग त्यावेळी तो हवालदार सोन्याच्या पोपटाला उचलतो. पुढे काय झालं हे काही मला माहिती नाही की त्याचा अंदाज घ्यावी. निर्वाणी गोविंद ते मागे पुढे काही साकडे पडोरे की भगवंत हा भक्ताच्या पाठीमागे मागे पुढे उभा राहतो. म्हणजे तुम्हाला द्रौपदीचं उदाहरण दिलं म्हणजे द्रौपदीच्या मागे पुढे भगवंत उभा राहिला. आपण बघितलं निर्वाणी गोविंद निर्वाणी Thank you.
निर्वाणी गोविंद समाने पुढे काही साकडे सोडोनी तुका म्हणे सत्य कर्म भाग कार्य भाजनिया भोज धर्मा जाणे तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही सत्य कर्म केल्यानंतर चांगले कर्म केल्यानंतर तर तुम्ही नरकामध्ये जाल याची तुम्हाला भीती नसली आहे आता सत्य कर्म चांगलं कर्म म्हणजे काय तर तुम्हाला तेच उदाहरण म्हणजे तुकोबरायांची जीवनातील उदाहरण दिलं बघा ज्यावेळी तुकोबरायांना वाटलं की आपली आई आपली बायको उपाशी आहे त्यांच्यासाठी अन्न आणावं म्हणून ते पैसे कमवण्यासाठी तुकाराम महाराज शोधात जातात आणि शोधात त्यांचे सावकार असतो सावकार म्हणतो का हो तुकोबराया तिकडे तर त्या योगवंताचं नामस्मरण करून दिलं की काय मग त्या तुकाराम म्हणतात नाही माझी लेकरं बाळ बायको बरं उपाशी आहे त्यांची जेवण मला अन्न म्हणून पाहिजे आणि ते शोधत आहे आणि मला पैसे कमवून त्यांच्यासाठी अन्न घ्यायचे आहे ते धान्य घ्यायचे आहे मग ते तुकोबराया त्यांना सर्व उत्तर सांगतात मग सावकार म्हणतो माझ्याकडे एक काम आहे तुम्ही जर माझं तेवढं काम केलं असाल तर मी तुम्हाला पैसे देईन मग त्यावेळी सावकार म्हणतो तुकोबरायांना हे बघा तुकोबराय तुम्ही फक्त आता भगवंताचं नामस्मरण करत करत पक्ष्यांवरती लक्ष ठेवायचं म्हणजे ज्वारीचं रान असतं आणि ज्वारीच्या रानावरती ज्वारी केली असते ज्वारीमध्ये वरून कणसं आलेली असते ती आणि तुकोबरायांना सावकार सांगतो फक्त पाखरांकडे लक्ष ठेवायचं मग त्या तुकोबरायांच्या ठीक आहे सोपं काम आहे मग तुकोबराय सोपं काम आहे म्हणून त्या माळ्यावरती जाऊन बसतात आणि माळ्यावरती जाऊन भगवंताचं नामस्मरण करत त्या पाखरांकडे लक्ष ठेवतात पाखरांकडे लक्ष ठेवून पाखरं येतात जातात दाणे खातात काही पाखरांच्या पिल्लांसाठी धान्य चावी घेऊन जातात मग तुकोबरायांना दया येते की तुकोबराय म्हणतात आपल्या पाखरांना दाणे तरी मिळाले पण हे पाखरे दिवसभर वनवन भुलकतात आणि ती पाणी देखील ठेवावं म्हणून तुकोबराय त्या पाखरांना पाणी देखील ठेवतात कारण की सावकाराने काय सांगितलं असतं पाखरांकडे लक्ष ठेवा खाना म्हणून सांगितलं असतं का तर नाही मग तुकोबराय फक्त लक्ष ठेवतात मग सावकार बाजाराहून येतो आणि सावकार बाजाराहून आल्यानंतर ना सावकार बघतो तर काय एका सुद्धा कणसाला एक सुद्धा दाणा झालेला नसतो आणि सर्व पाखरांनी खाल्लं असतं तर सावकार तुकोबरायांना खूप ओरडतो आणि दुसऱ्या दिवशी तुकोबराया चौकामध्ये बोललं जातं सरपंच येतो आणि सरपंचाला सावकार गोष्टीकच सांगतो यांना मी पाखरांबद्दल सांगितलेलं आणि यांना पाखरांकडे लक्ष सांगितलेलं आणि त्यांनी माझी सर्व पीक पक्ष्यांना खाऊ घातलं मग ते तुकोबराय म्हणतात हे बघा सावकार तुम्ही मला काय सांगितलेलं फक्त पाखरांवरती लक्ष ठेव पाखरांना खाणं नको असं सांगितलं हाणावं असं सांगितलं नव्हतं फक्त पाखरांवरती लक्ष ठेव सांगितलं होतं आणि तेच कार्य केलं फक्त पाखरांवरती लक्ष ठेवलं मग त्यावेळी त्या सावकाराला खूप राग येतो सावकार म्हणतो याची भरपाई मला दिलीच पाहिजे मग तुकोबराय म्हणतात ठीक आहे आणि याची भरपाई देण्यासाठी तुकोबराय कमवतात आणि कमवल्यानंतर ज्यावेळी सावकाराच्या त्या पिकाची राख असते त्यावेळी तुकोबरायांना सरपंचाला त्यांनी तिथे बोलवलेलं असतं मग राख होते आणि सावकाराला दरवर्षी जेवढं अन्न पिकायचं म्हणजे धान्य पिकायचं त्या दुप्पट पटीने ह्यावेळी त्याला धान्य पिकलेलं असतं ही माझी कथा आहे तर भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे आणि त्या सावकाराला दुप्पट धान्य पिकतं मग ते सरपंच म्हणतो हे बघ सावकारा तुला दरवर्षी जेवढं धान्य पिकतं तेवढंच तू धान्य घे आणि उरलेलं धान्य तुकोबरायांना द्या कारण की तुकोबरायांनी भगवंताचं नामस्मरण केलं म्हणतात एवढं धान्य पिकलं मग त्या तुकोबराय म्हणतात मला काही धान्य नको पण माझ्या वाटणीचं धान्य गावाला द्या बघा तुकोबरायांचं मन किती निर्मळ आहे तुकोबरायांच्या घरामध्ये बायको पण उपाशी आहे त्याचं तुकोबराय म्हणतात हे धान्य मला नको हे धान्य गावकऱ्यांसाठी वाटा म्हणजे हे झाले सत्य कर्म म्हणजे चांगले कर्म भागाचे शेवटचे केले तुका म्हणे सत्य कर्म होयचा तुका म्हणे
निर्वाणी गोविंद सेवागे पुढे, निर्वाणी गोविंद सेवागे पुढे, काहीच सापडे पडोळी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावसाय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावसाय, घातलिया बळ नरकाचाने, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जगद्गुरू माता पिता. आता मी या ठिकाणी कीर्तन केलं, पण हे कीर्तन ज्यांच्यामुळे होतं, ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपण सुखरूप बसू शकतो, ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपण भजन करू शकतो, भगवंताचं नामस्मरण करू शकतो, आणि ज्यांच्यामुळे या पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्ती राहिली आहे. म्हणजे ज्यावेळी अफजल खान विठ्ठलाची मूर्ती बनवण्यात येत होते, त्यावेळी शिवरायांनी सांगितलं एका शेतकऱ्याला, सांगितलं की तू ती मूर्ती घे आणि त्या रानामध्ये निघून लपव. आणि तसं त्या शेतकऱ्याने केलं, आणि त्या शिवरायांमुळे त्या देवतेमुळे आज
महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून वटापले वचिंद्र महाराज जगताप यांच्या चरणावरती देखील नतमस्तक ठेवून आपले काळे महाराज शंकर काळे महाराज हे देखील मला साथ देतात. तू पुढे जाऊन लढ एवढे मला साथ देतात आणि यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांच्या श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आमच्या विद्याकडे रुक्मिणीताई भोसले यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आणि आमच्या सुप्रसिद्ध गायिका म्हणजे फुलवाडी देव यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होऊन गायकडी मारुती पकवासवाले दादा आपले पेटीवाले नाना या तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन मी माझ्या शिक्षण तुम्ही सगळे पूर्ण करा. ज्ञानेश्वर